नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश सावंत, एक सामाजिक कार्यकर्ता आपल्या या सांगली जिल्ह्यातील खेडेगावामधून. मी तुमच्यासमोर प्रथमतः तुम्हाला या नवीन वर्षाच्या येणाऱ्या दीपावली दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आपण या दसऱ्यापासून एक नवीन ग्रुप चालू केलेला आहे. त्याचं नाव आहे मी सांगलीकर, मी मुंबईकर, आम्ही सगळे सांगलीकर, आम्ही सगळे मुंबईकर. ह्या ग्रुपचा क्रिएटर आहे मी स्वतः. आणि ह्या ग्रुपमध्ये ह्या ग्रुप बनवण्याचा उद्देश जो आहे तो याच्यामध्ये थोडंसं आपल्या खेडेगावामधून मुंबईमध्ये आलेल्या सांगली जिल्ह्यामधील लोकांच्यासाठी आपल्या एकमेकांच्या इंट्रॅक्शन वाढवण्यासाठी आणि एकमेकांच्यासाठी छोटा मोठा हेल्प करण्यासाठी हा ग्रुप बनवलेला आहे. आणि या आता या ग्रुपचे उद्देश मी सांगत असतानाच आता आपण या दीपावलीपासून येणाऱ्या दीपावलीपासून अजून 8-10 दिवस आहेत दीपावलीला. त्या दीपावलीपासून आपण असा एक छोटासा निर्णय घेऊया की आपण गावी जात असताना बरेचसे आपले गावाकडील एक शेतकरी वर्गामधील काही त्यांचे मुलं आहेत, हे छोट्या मोठ्या नोकऱ्यासाठी इकडे मुंबईत आलेले आहेत. किंवा काही गरीब लोक आहेत जे कमी पगारामधून इथं मुंबईत येऊन काम करत असतात. त्यांच्या कमी पगाराच्या तटपुंज्या पगारामधून त्यांचं घरी जाणं येणं कमी होतं. त्यासाठी या दीपावलीच्या वेळेस त्यांना वेळेत घरी जाण्यासाठी आपण काहीतरी एकमेकांची तडजोड करून, एकमेकांचे विचार वाढवून, एकमेकांचे कॉन्टॅक्ट्स वाढवून एकमेकांना काही हेल्प होते का हे बघण्याचं माझं एक सूचना आहे. तर हे गावी जात असताना आपण काही सांगलीला जात असताना कोणाची एखादी गाडी जात असेल तर त्या ग्रुपवर टाकू शकतात, त्याचा नंबर टाकू शकता आणि कुणाला हेल्प करू शकता. त्याच्यामध्ये त्यांनी असंही सूचित करू शकतं की सपोज आज गावी जात असताना 500 रुपये जर चार्जेस असेल तर त्याच्यामध्ये 50% मी चार्ज घेऊन तुम्हाला गावी सोडू शकतो आहे बाबा, असं काही त्याचे स्वतःचे डिसिजन्स असतील ते. आणि त्याचबरोबर मीही स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि या सामाजिक कार्यकर्त्यामधून माझ्या ह्या कर्तृत्वामधून सामाजिक कार्यामधून मी भविष्यामध्ये आज लगेच मी तुम्हाला सांगत नाही, पण भविष्यामध्ये आपण ह्या मुंबईमधून, नवी मुंबईमधून गावी जाईपर्यंत, सांगलीला जाईपर्यंत किंवा कराडपर्यंत किंवा भिवघाटपर्यंत किंवा इतर काही ठिकाणी इस्लामपूर असेल, काही सांगली असेल, मिरज असेल, तर त्या भागात आपण एखादं ट्रान्सपोर्ट डेव्हलप करण्याचा प्रयत्न करूया. ह्या सणासुदीच्या वेळेस वर्षातून ॲटलिस्ट 2 वेळेस तरी, ज्यावेळी दीपावलीची सुट्टी लागते, उन्हाळ्याची सुट्टी लागते, ह्या 2 वेळेस तरी एखादं छोटा मोठा हे एकमेकांना सपोर्ट केला तर थोडंसं एकमेकांचे थोडे पैसे वाचतील. त्याच्यातून करायचं काहीच नाही, काही इन्व्हेस्टमेंट नाही, फक्त आपल्याला एकमेकांचं या ग्रुपमधून संभाषण वाढवायचं आहे. एखादा नंबर द्यायचा आपण की या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कोणाला, या डेटला आज मी आहे, सपोज 2 दिवसांनी मी गावी जातो आहे, कोणाला माझ्याबरोबर शेअर करायचं असलं तर येऊ शकता. आणि त्याच्याबरोबर तुम्ही त्या मेसेजमध्ये टाकू शकता की मला हे एवढं तुमचं चार्जेस द्यावे लागतील. काही हरकत नाही, कोणी फ्री घेऊन जावं असं माझी इच्छा नाही आहे. आता ह्या फ्री पण आपण घेऊन जायचं एक विचार करूया. भविष्यामध्ये माझा विचार आहे की एखादी गाडी केली आपण, एखादा मोठा ट्रक केला. आता हे फक्त सर्वसामान्य मुलांच्यासाठी जे कमी पगारावर काम करत आहेत किंवा गरीब लोक आहेत त्यांना हे परवडत नाही दिवाळीच्या वेळेस किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी जायला. त्यावेळेस ते कमी पैशामध्ये कसं त्यांना घेऊन जाऊ शकतो. मी सिंपल गोष्ट सांगतो आहे की एखादा ट्रक आहे आपल्या भागातला, तो गावी जाणार आहे आणि तो गावी जात असताना त्याला जर काही थोडंसं मदत करायची असेल तर तो या ग्रुपवर सांगू शकतो, मी ह्या दिवशी जातो आहे. आता मी तुम्हाला सांगतो की आम्ही हे सामाजिक कार्यकर्ते थोडंसं रिटायरमेंट स्टेजला आल्यामुळं आम्ही थोडंसं लोकांना मदत करण्यासाठी पुढं आलो आहे. तर मीही त्या ट्रकमध्ये बसून जायला इच्छुक आहे, कारण आज माझ्याकडं थोड्या दिवसांनी रिटायरमेंटच्या पिरियडमध्ये माझा वेळ असेल तर आम्ही त्या ट्रकमध्ये बसून जाऊ सर्वांच्याबरोबर आणि खरंच ते एक मजा लुटूया आपण गावी जाण्याची, एकत्रित जाण्याची. थोडं कमी पैशात कसं जाता येईल तर एखादा ट्रकवाला सांगू शकतो, माझी गावी जाताना एक 10,000 रुपये माझे पेट्रोलला डिझेलला जाणार आहेत, तर तुम्ही 200-200 रुपये द्या किंवा 300-300 रुपये द्या. बाहेर असं 500-1000 रुपये द्यायला लागतात. तर असा एक माझा प्रपोजल आहे, एक सूचना आहे. कोणी जर आपल्या ह्या ग्रुपमधून गावी जाणार असेल
तर ह्या वर्षीपासून सुरुवात करू शकता. 8-10 दिवस आहेत, या दीपावलीच्या निमित्ताने चालू करू शकता आणि सांगू शकता की माझ्या किंवा एखाद्या वयस्कर व्यक्ती असतील, त्यांना एखादी चांगली फॉर्च्युनर गाडी आहे, कुठली छोटी इर्टिगा गाडी आहे, कुठली छोटी मोठी गाडी आहे आपली मारुती असेल, त्या गाडीमधून एखाद्या वयस्कर व्यक्तींना घेऊन जाण्यासाठी त्याची इच्छा असेल, त्याला सामाजिक कार्य करायचं असेल, त्याला थोडंसं सोशल वर्क द्यायचं असेल, तर हा मीडिया यूज करू शकतो. तो सांगू शकतो की कोणी असे प्रौढ व्यक्ती असतील, त्यांना माझ्या गाडीमध्ये 1-2 सीट्स आहेत, मग ते डिक्लेअर करू शकतो की तुम्ही ₹200 द्या, ₹400 द्या किंवा फ्री घेऊन जायला तयार आहे. आणि असं कोणी तयार असेल तर तो त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जायला हरकत नाही. तर हे एक थोडंसं माझं ह्या ग्रुपला सांगणं आहे की तुम्ही या दिवाळीपासूनच चालू करा आणि भविष्यामध्ये आपण बघूया, जर का शक्य झालं तर काही याच्या माध्यमातून काही आपल्याला मानधन मिळालं. मी थोडंसं माझं हा प्लॅटफॉर्म जो आहे तो PSI फाउंडेशन्स सपोर्ट करण्यासाठी मी हा ग्रुप बनवला आहे. याला थोडंसं PSI फाउंडेशनचं सपोर्ट करण्याचं माझं प्लॅन आहे. त्याचे थोडंसं म्हणजे गव्हर्नमेंटचं ऑफिशियल पेपर्स सबमिशन्स हे ते चालू आहे आणि त्याच्यामधून चॅरिटेबल ट्रस्टमधून जर का मला ह्या ट्रान्सपोर्टसाठी मदत करता आली, फ्युचरमध्ये आपण फ्रीमध्ये पण एखादं ट्रक असेल, एखादी इनोवा असेल, एखादी छोटी मोठी गाडी असेल, ते आपण गावी दिवाळीच्या वेळेस किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पाठवायचा प्रयत्न करू. हा फार मोठा विषय नाही आहे, पण ह्या आपल्या ग्रुपच्या सुरुवातीला आपण छोटं मोठं काहीतरी चालू करूया. हा माझ्या डोक्यात विषय आला म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. या ग्रुपतर्फे तुम्ही जॉईन व्हा आणि सगळे सांगलीकर एकत्र या. खरंच ह्याच्यामधून फ्युचरमध्ये आपल्याला भरपूर संपूर्ण लोकांना भरपूर मोठा फायदा होऊ शकतो. आपली जर युनिटी वाढली आणि जर आपल्याला डिमांड करायचं असेल, आज मी सामाजिक कार्यकर्ता जरी असलो तरी मी काही सांगणार नाही की कुठल्या राजकारणात जाऊ नका किंवा मी जाणार नाही आहे. जे काय प्रत्येकाचे वैयक्तिक विषय असतील, हे फक्त सामाजिक कार्य म्हणून आपण एकत्र येतो आहे. तर त्याच्यासाठी आपण फ्युचरमध्ये एखादी राजकारणी लोकांनी आपला सपोर्ट केला तर ते 10,000चं पेट्रोल त्या ट्रकवाल्याला मिळेल किंवा एखाद्या इनोवा गाडी असेल किंवा इर्टिगा गाडी असेल त्याला देऊ आपण. त्याचा मिडलमॅन आपल्या ह्या ग्रुपमधून करू. हे काही फार मोठी गोष्टी नाही आहे, पण करू शकतो. आणि भविष्यामध्ये माझ्याकडून जे काही माझं PSI फाउंडेशन्स प्रोसेस चालू आहे, त्याच्यामधून जर काय शक्य झालं तर नक्कीच एक ना एक दिवस मी ट्रक, इर्टिगा असेल, छोटी मोठी गाडी असेल, किंवा माझं तर एक स्वप्न आहे की नक्कीच मी भविष्यामध्ये एखादी मोठी लक्झरियस गाडी, जी आज लोक स्लीपरनी जाऊ इच्छित आहेत किंवा बसून जायची इच्छित आहेत, अशी मोठी लक्झरी बस फ्रीमध्ये माझ्या ह्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून एखाद्या ह्या CSR वगैरे फंड्स असतात, या PSI फाउंडेशनच्या मार्गातून आपण जाताना गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्याला फंड्स मिळतो लोकांना मदत करण्यासाठी. तर फ्री बस घेऊन जायचं माझं एक उद्दिष्ट आहे याच्यामध्ये शेवटचं. ते उद्दिष्ट व्हायला वेळ लागेल, पण आज बघूया, आपण ही सुरुवात करूया. तर सर्व सांगलीकरांना माझी विनंती, यापुढे सर्वांनी एकत्र या आणि हे एक छोटीशी सुरुवात करूया. उद्या भविष्यामध्ये या ग्रुपतर्फे मी थोडंसं इंटरनॅशनल लेवलला काम करत असल्यामुळे मी परदेशामध्ये मुलांच्या नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचाही मेसेज मी टाकत राहीन. फ्युचरमध्ये एखाद्या गावी आपण भिवघाटला किंवा इस्लामपूर, सांगली, मिरज कुठे एकत्र येण्याचं नियोजन करू. ह्या बेरोजगारीतून बाहेर पडण्यासाठी, ह्या मुलांच्यासाठी काही करता येईल का बघूया. ह्या परदेशात नोकरीसाठी ह्या मुलांना काही त्यांचे मार्ग उपलब्ध करता येतील का हे बघतो आहे. आपण सर्वजण बघूया. दुसरा, शेतकऱ्यांचा प्रश्न फार 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 गंभीर आहे. मी काय फार मोठा नेता नाही आहे, काही नाही आहे, पण एक छोटं सामाजिक कार्य करायचं चालू केलं असताना 2-3 उद्दिष्ट आहेत माझ्यासमोर हे शेतकऱ्यांच्यासाठी. ते म्हणजे एक महत्त्वाचं उद्दिष्ट मी ठेवलेलं आहे की या शेतकऱ्यांना 5 वर्ष सलग त्यांचं कर्ज, ॲटलिस्ट पीक कर्ज असेल, काय असेल ते, आणि ते छोट्या शेतकऱ्याला का होईना, फार माझी इच्छा नाही मोठ्या शेतकऱ्याला त्यांना एकदम हे सवलत द्यायची, पण 5 वर्ष सलग या शेतकऱ्यांना त्यांचं पीक कर्ज किंवा जे काही छोटं मोठं कर्ज असेल ते 5 वर्ष सलग द्यायला लागेल. आणि ते सलग दिल्याशिवाय हा शेतकरी उभा राहणार नाही आणि तो पुढे येणार नाही आणि ह्या आत्महत्या थांबणार नाहीत.
मग परत हा विषय मी का घेतला आहे, कारण आरक्षणाचा मागचा काळ बघितला आपण. सगळे OBC मराठा समाज एकत्रित राहू शकला नाही बराच काळ त्या आरक्षणाच्या विरोधात. तर आरक्षण हा एक पार्ट आहे, आणि ज्याला नाही आरक्षण मिळालं त्याच्यासाठी हे अशा सूचना करूया आपण ह्या अशा सामाजिक माध्यमातून. मी जरांगे साहेबांचं काम करतो असं काही नाही आहे, सगळ्या समाजाचं काम करतो. पण एक जरांगे साहेबांचं मला विचार आवडले म्हणून त्यांच्यापर्यंत मी स्वतः संभाजीनगरला गेलेलो आहे, त्यांना भेटलेलं आहे. त्यांचे बरेचसे लोक माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत. त्यांच्याकडूनही आपल्याला जर काही अशी गाडी घेऊन जाताना गावी काही आपल्या अडचण आली तर त्यांच्या सपोर्ट घेऊ शकतो. आमचे गावाकडचे काही मंडळी आहेत, मोठे मोठे नेते मंडळी आहेत, ह्या नेते मंडळीचा आपण फायदा करून घेऊया. इकडे मुंबईमध्ये पण बरेचसे आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत. सध्याच आता मला काही या ग्रुपमध्ये कॉन्टॅक्ट करत असताना भिवघाटवरून पण बरेच लोकांनी फोन केला किंवा काही लोकांचे कॉन्टॅक्ट झाले. तेही आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत सांगली मधले. इथे येऊन कळंबोली किंवा पनवेल या भागामध्ये आहेत, तर तेही याच्यामध्ये येऊन मदत करतील. ही छोटीशी सुरुवात आहे, आणि त्या शेतकऱ्यांच्यासाठी 5 वर्षाचा हा माझा एक अजेंडा आहे माझ्या सामाजिक कार्यकर्त्यांमधला. दुसरं, त्या शेतकऱ्यांच्यासाठी ज्या शेतकऱ्याचा एखादा अशी परिस्थिती झाली असेल की त्याला खूप ह्या गोष्टींनी प्रॉब्लेम झालेला आहे आणि तो आत्महत्या करू शकतो असं काही कोणी सुचवलं आपल्या ग्रुपवरती, तर त्याला छोटी मोठी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येकाने 1-1 रुपये काढला तरी 1,000 रुपये होऊ शकतात. 1,000 लोकांचे आपल्या ग्रुपमध्ये 1,00,000 लोक झाले तर 1,00,000 रुपये होऊ शकतात. आणि हे आहेत बरेचसे असे मोठे मोठे इंटरनॅशनल लेवलला ग्रुप बनलेले आहेत, आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. 1,00,000 लोक जर जमा झाली माझ्या ह्या ग्रुपमध्ये, 1-1 रुपया मी सगळ्यांच्याकडून सामाजिक कार्याच्या माध्यमातून घेतला तर माझे हे 1,00,000 रुपये एखाद्या गरीब शेतकऱ्याचा जीव वाचवणारं हा माझा मार्ग ठरू शकेल. आणि त्याच्यातून मला एक छोटंसं सक्सेस मिळेल. माझं फार मोठं काही हे नाही आहे. मी असं म्हणत नाही की मी फक्त सामाजिक कार्य करतो आहे. मी उद्या भविष्यामध्ये राजकारणामध्ये पण असेल. बरेच लोक सांगतात मी फक्त सामाजिक कार्य करणार आहे. मी तसं काही सांगत नाही. उद्या माझी इच्छा झाली मी राजकारणात पण येईल. पण सांगायचा मुद्दा आहे की एक प्लॅटफॉर्म हवा आहे. लोकांना प्लॅटफॉर्म असा हवा आहे की हे दानशूर पण लोक आहेत, जे दान करणारे लोक आहेत. काही कंपन्यामधले मोठे मोठे लोक आहेत, डायरेक्टर्स वगैरे, त्यांच्या थोडंसं कॉन्टॅक्ट्समध्ये मी आहे इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन्समध्ये असल्यामुळं. तर ते लोक दान करायला तयार आहेत, दान घेणारे आहेत. पण मधला जो पॅच आहे, एक मिडलमॅन आहे, ते एक PSI फाउंडेशन्स थ्रू करायचा हा माझा प्लॅन आहे. म्हणजे तिथे थोडं विश्वासाची गोष्ट आहे. आणि हे PSI फाउंडेशन्स म्हणजे एक विश्वास, हे एक ब्रीदवाक्य मी घेऊन ह्या मार्केटमध्ये येतो आहे, या लोकांच्यामध्ये येतो आहे. तिथे एक विश्वासाचा प्लॅटफॉर्म मी तयार करतो आहे की माझे मित्रही असे आहेत, एक 5,000 10,000 देणारे मदत करणारे लोक आहेत. पण ते पैसे बरोबर त्या गावाकडील एखाद्या गरीब शेतकऱ्याला कसे पोचतील, त्याला एक मोठा गॅप आहे. गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये येतात, मग ते बरेच लोक आपण म्हणतो की ते मध्येच पैसे खाल्ले गेले तर मिळालं नाही. हा एक प्लॅटफॉर्म उभा करतो या PSI फाउंडेशनच्या माध्यमातून आणि माझ्या सामाजिक कार्यामधून. तर एवढंच सुरुवातीला सांगू इच्छितो. तर भरपूर लोकांना ह्या ग्रुप जॉईन करायला सांगा. आपल्या जवळचे सांगलीकर असतील, ते मुंबईत असतील, किंवा हा माझा ग्रुपचा टायटलचा विषय असा आहे, मुंबईकर किंवा सांगलीकर. ह्याचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की माझे काही मित्र मुंबईतले असतील आणि ह्या ग्रुपला जॉईन करू शकणार असतील, तर ते गरज नाही की फक्त ते सांगलीचेच असायला पाहिजेत. ते कुठलेही असू द्यात, मुंबईत आहेत, आपल्या परिचयामध्ये आहेत, तर त्यांनी हे ग्रुप जॉईन करा. हा छोटासा प्लॅटफॉर्म उभा केला आहे मी, आणि फक्त हा प्लॅटफॉर्म फक्त गरीब लोकांच्यासाठी किंवा ह्या बेरोजगार मुलांसाठी मी उभा केलेला आहे. भले मला 1,00,000 लोकांना नाही मदत करता आली, एक व्यक्तीला जरी मदत करता आली तरी माझं हे सामाजिक कार्य माझ्यासाठी सक्सेसफुल आहे असं मी समजणारा व्यक्ती आहे. कारण मला फार मोठी काही अपेक्षा नाही आहे, कुणाला काहीही वाटो, हे माझं सामाजिक कार्य चालूच ठेवेन. तर तुम्ही सर्वांची मला थोडीशी मदतीची गरज आहे. या दिवाळीपासून आपण चालू करूया. अगदीच कुठला ट्रक किंवा कुठला काही मोठी गाडी जाईल या दिवाळी वेळेस असं मी म्हणत नाही, पण एकमेकांना फोनवरती कॉन्टॅक्ट करा, ह्या ग्रुपचा यूज करा.
आणि ह्यावेळेस नाही झालं तर पुढच्या दिवाळीला का होईना, उन्हाळ्याच्या सुट्टीत का होईना, मी नक्की याच्यावरती वर्क करतो आहे. आणि उद्या भविष्यात एक जर आपली गाडी गेली या सामाजिक कार्याच्या माध्यमातून, मी तुम्हाला लिहून देतो. कमीत कमी चार हे राजकारणी लोक आपल्या मागं लागतील की मी फ्रीमध्ये माझी गाडी देतो, मी मी दुसरा पक्ष म्हणेल मी फ्री देतो. ह्या सगळ्या पक्षांच्या चार गाड्या घ्यायच्या आपण, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, चार पक्षाच्या चार गाड्या घ्यायच्या. हे सामाजिक कार्यामधून आहे. आणि ज्यावेळी हा माझा काही पक्ष असेल, मी वेगळा, तो माझा मार्ग असेल, तुमचा दुसरा पक्ष असेल तो तुमचा दुसरा मार्ग असेल. पण हे थोडंसं बेरोजगारीसाठी ह्या मुलांना मदत करायची माझी ह्या ग्रुपला एकत्र आणून आणि ह्या शेतकरी वर्गाला मदत करण्याची माझ्या अगदी हार्टपासून इच्छा आहे. म्हणून मी तुमच्यासमोर आलो आहे. थोडासा माझा भरपूर बिझी वेळ मी यात थोडा सोशल कामामध्ये देतो, त्यामुळं कंटिन्यूस मी अवेलेबल नसतो. पण कोणाला सूचना करायची असली तर माझा सोशल मीडिया भरपूर आहे, त्याच्यामध्ये मी कधी कधी ॲक्टिव्ह असतो, कधी नसतो. पण तिथे तुम्हाला मेसेज टाकता येतील आणि सूचना करता येतील. तर भेटूया. सांगलीकर, आम्ही सर्व सांगलीकर, आम्ही सर्व मुंबईकर भेटूया काहीतरी एखादी सक्सेस स्टोरी घेऊन. आणि ह्याच्यामध्ये पुढच्या वेळेस आपण एक दुसरा विषय असा घेऊ की प्रत्येक या ग्रुपमधील कोणी जॉईन केलं असतील त्याला आपण हा विषय देऊ की त्याची एक जीवनातली सक्सेस स्टोरी, त्यानं एक स्पीच त्याचं तयार करायचं आणि त्या आपल्या ग्रुपवर टाकायचं, किंवा त्यांना एक टायमिंग द्यायचं. आपण लाईव्हवरती पण जॉईन करू शकतो. तर अशा प्रकारे छोटे मोठे आपण या ग्रुपतर्फे ग्रुपमार्फत आपल्याला सामाजिक कार्य करता येईल. आणि तेवढंच यावेळेस एवढंच बोलून मी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.